लक्ष द्या रे. आज आपण पाहणार आहे त्रिकोणी संख्या याच्यावरची उदाहरणं. आपली परीक्षा त्रिकोणी संख्येच्या संदर्भात बरेचसे प्रश्न विचारते. दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही, त्याच्यानंतर त्रिकोणी संख्येचा पाया काढा, त्याच्यानंतर क्रमाने येणारी पुढची तिसरी चौथी संख्या काढा म्हटलं जातं, किंवा त्रिकोणी संख्येचा पाया दिलं जातं. त्रिकोणी संख्या कोणती आहे ते ओळखा म्हटलं जातं. या लेक्चरमध्ये त्रिकोणी संख्येच्या बद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. काळजीपूर्वक लक्ष द्या, पहा, व्हिडिओला लाईक करा, आठवणीने शेअर करा. पहा, त्रिकोणी संख्या प्रश्न दिला, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? पहिला आहे 2 4 3 8, याच्यापैकी त्रिकोणी कोणती आहे? दुसरा दिलं 5 10 20 40, यापैकी त्रिकोणी कोणती संख्या आहे? नंतर दिलं 17 15 18 25, यापैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 35 30 36, त्याच्यानंतर 50, यापैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे? अशा पद्धतीने विचारलं. प्रत्येक वेळी क्वेश्चन खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती असं दिलं होतं. मी प्रत्येकाला लिहिण्यापेक्षा डायरेक्ट संख्या त्या ठिकाणी लिहून दिले. लक्ष द्या व्यवस्थित. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्रिकोणी संख्येचा प्रॉब्लेम राहणार नाही. आता प्रश्न पहिला बघूया. याच्यामध्ये विचारलं 2 4 3 8, यापैकी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या आहे की नाही हे शोधण्यासाठी लक्ष द्या. काय करायचं? दिलेल्या संख्येची दुप्पट करायची. दिलेल्या संख्येत 2 आहे, 2 ची दुप्पट करा. दुप्पट केली आपण या साईडला करतो मी. दुप्पट केली 4. या 4 चे अवयव पाडा. सर अवयव पाडा म्हणजे काय? 4 कोणाकोणाच्या पाड्यात आहे बघून घे, किती नंबरला आहे. 4 चे अवयव पाडू. 4 1 4, त्याच्यानंतर 2 2 4. याच्याशिवाय 4 चे अवयव नाहीत. अवयव पाडणे म्हणजे ती संख्या कोणाकोणाचा गुणाकार आहे हे शोधणे. 4 हा गुणाकार 1 चा आणि 4 चा आहे, त्याच्यानंतर 2 चा आणि 2 चा गुणाकार 4 आहे. याच्याशिवाय कोणाचा गुणाकार 4 येणार नाही. नीट लक्ष द्या पूर्णांकामध्ये. आता 4 आपण त्या ठिकाणी अवयव पाडले. अवयव जर पाडलं 4 1 आला, 2 2 आला. या अवयवापैकी क्रमागत अवयव कोणता आहे का? क्रमागत म्हणजे एकामागे एक येणार. इथं जर 2 आणि 3 आले असते किंवा 4 आणि 5 आले असते तर त्याला आपण क्रमागत म्हटलं असतं. या दोघांपैकी क्रमागत अवयव कोणताही नाही. मग क्रमागत जर अवयव नसेल तर ती संख्या त्रिकोणी संख्या नाही. त्रिकोणी संख्या आहे का नाही ओळखण्यासाठी दिलेल्या संख्येची दुप्पट केल्यानंतर अवयव पाडायचे. अवयव पाडल्यानंतर अवयव क्रमागत आहेत का? अवयव क्रमागत नाही. क्रमागत म्हणजे क्रमाने येणारे. समजा अवयव असे असतील 5 6, मग हे क्रमागत आहे. पण 4 चा गुणाकार, 4 हा गुणाकार 4 चा आणि 1 चा, 2 चा 2 चा, याच्याशिवाय कोणाचा येत नाही, त्याला आपण अवयव म्हणतो. मग अवयव 4 चे पाहिलं तर क्रमागत नाहीत, म्हणून 2 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही. संख्या दुसरी चेक करू. 4 त्रिकोणी संख्या चेक करत असताना या संख्येची डबल करायची. डबल दुप्पट. 4 ची दुप्पट होणार 8. 8 चे अवयव पाडा. 8 चे अवयव आहेत 8 गुणिले 1, त्याच्यानंतर 4 गुणिले 2. याच्याशिवाय 8 कोणाचा गुणाकार आहे? अजून कोणाचा गुणाकार नाही. 8 8 1 8, 4 2 8. क्रमागत आहेत का? हे क्रमागत नाही. 8 आणि 1 कुठं क्रमागत आहे? 4 आणि 2 क्रमागत नाही, म्हणून ही पण संख्या त्रिकोणी नाही. पुढे जाऊ. 3 ची दुप्पट करा. 3 ची दुप्पट केलं 6. 6 चे अवयव पाडा. 6 चे अवयव येतं 6 1 6, 3 2 6. अवयव क्रमागत आहेत का बघा. 6 1 क्रमानं नाही, पण 3 आणि 2 क्रमान आहे. तो क्रम मागचा असू द्या ना पुढचा असू द्या, कुठलाही क्रम चालतो. 3 2 6 म्हणजे 3 आणि 2 हे अवयव क्रमागत आहेत. असे जर अवयव क्रमागत आपल्याला मिळाले तर ती आपली संख्या काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. कोणती संख्या होती ती? 3. ओके. आता 8 चेक करायची गरज नाही परीक्षेत, पण मी करून दाखवतो. 8 ची दुप्पट करा. 8 ची दुप्पट येते 16. 16 चे अवयव 16 1 16, 8 2 16, 4 चौक 16. क्रमागत आहेत का रे अवयव? क्रमाने नाहीत. 8 2 आहे, 4 4 आहे. सर 4 4 अबे क्रमानं नाही, ते 4 आणि 4 दोन्ही सेम आहे. क्रमानं म्हणजे 5 6, 3 2 1 2, त्याच्यानंतर 8 7 किंवा 7 8 असेल, 9 10 असेल किंवा 10 9 असेल.
याला आपण क्रमाने म्हणतो, अवयव क्रमाने नाहीत, म्हणून ही संख्या त्या ठिकाणी 8 ही त्रिकोणी संख्या नाही. याच्यामध्ये त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली 3. आता पुढचा चेक करू क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन पाहून घे नीट. 5 10 20 40 आहे. 5 10 20 40. स्टेप पहिली, दिलेल्या संख्येची दुप्पट, 5 ची दुप्पट 10. 10 चे अवयव पाड, 10 चा अवयव येतो 10 1 10, 5 2 10. क्रमागत आहेत का? नाहीत, म्हणून ही त्रिकोणी संख्या नाही. दुसरी संख्या 10. 10 ची दुप्पट 20. दुप्पट करायची आठवणीने, दुप्पट करून अवयव पाडायचे. 10 ची दुप्पट 20. 20 चे अवयव 20 गुणिले 1 20, 10 दोन्ही 20, त्याच्यानंतर 5 चौक 20 किंवा 4 पंचे 20. अवयव क्रमाने आहेत का? आहेत ना सर, 5 आणि 4. मग तुमची संख्या 10 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. पुढे पाहू 20. गरज नाही पण पाहून घेऊ. 20 ची दुप्पट 40. 40 चे अवयव 40 1 40, 20 दोन्ही 40, 10 चौक 40, 8 पंचे 40. क्रमाने दिसतं का रे कुठं? क्रमाने म्हणजे एकामागे एक नाही. 10 आणि 4, त्याच्यानंतर 8 5 20 2 40, एक क्रमाने नाही येत, म्हणजे ही पण त्रिकोणी संख्या नाही. 40 चं पण सेम. 40 दोन्ही 80. 80 चे अवयव पाड. 80 1 80, 40 दोन्ही 80, त्याच्यानंतर 10 8 80, त्याच्यानंतर 20 चौक 80, 16 पंचे 80. इथं तुला अवयव कुठेही क्रमाने मिळत नाहीत, म्हणून ही पण संख्या त्रिकोणी संख्या नाही. नीट लक्ष दे पाहून. त्याच्यानंतर क्वेश्चन तिसरा सी. 17 15 18 25 त्रिकोणी आहे का? आपण हे पाहतो. त्रिकोणी आहे का पाहताना दिलेल्या संख्येची पहिल्यांदा दुप्पट करायची. 17 ची दुप्पट 34. 34 चे अवयव 34 1 34, 17 दोन्ही 34. संपले दादा, इथं क्रमाने कोणीच नाही, म्हणून ही त्रिकोणी संख्या नाही. जाऊ पुढे 15 कडे. 15 ची दुप्पट 15 दोन्ही 30. 30 चे अवयव पाड. 30 1 30, 15 दोन्ही 30, 10 त्रिक 30, 5 सख 30. अवयव क्रमाने आहे का? हा आहे ना सर. 5 आणि 6 क्रमाने आलेत, मग तुमची दिलेली 15 ही त्रिकोणी संख्या त्या ठिकाणी आहे. 18 18 18 18 18 चे पाड. 5 चेक करून 18 ची डबल पहिल्यांदा त्रिकोणी संख्या आहे का चेक करण्यासाठी दिलेल्या संख्येची दुप्पट, मग अवयव पाडायचे. 18 ची दुप्पट 36. अवयव पाडा. 36 36 36, 36 1 36, 18 दोन्ही 36, त्याच्यानंतर 6 6 36, 9 चौक 36, 12 त्रिक 36. अवयव क्रमाने आहेत का दादा? कुठे नाही, मग ते दिलेली तुमची 18 ही त्रिकोणी संख्या नाही. 25 च्या बाबतीत तसंच. 25 दोन्ही 50. 50 चे अवयव 50 1 50, 25 दोन्ही 50, 10 5 50. अवयव त्या ठिकाणी क्रमागत नाही, म्हणून ही पण त्रिकोणी संख्या नाही. लास्ट चेक करू आपण, पाहून घ्या. 35 30 36 50 यापैकी त्रिकोणी संख्या त्या ठिकाणी शोधायची आहे. नीट बोर्डाकडे लक्ष ठेवा. मी बाजूला होतोय, तुम्हाला लिहून वगैरे घ्यायचं असेल तर. 35 पहिली स्टेप या संख्येची डबल. 35 ची दुप्पट 70. 70 चे अवयव 70 गुणिले 1 35 दोन्ही 70, 10 सत्ते 70, 14 पंचे 70. आहे का? अवयव क्रमांकात आहेत का? अवयव क्रमांकात नाहीत. कुठे दिसतात? नाहीत, मग ही त्रिकोणी संख्या नाही. पुढची संख्या पहा 30. 30 ची दुप्पट करा. 30 ची दुप्पट 60. 60 चे अवयव 60 1 60, त्याच्यानंतर 30 दोन्ही 60, त्याच्यानंतर 20 त्रिक 60, 10 सख्खे 60, 15 चौक 60, 12 पंचे 60, कितीही जा. 60 चे अवयव क्रमागत म्हणजे एकामागे एक येणारे कोणतेच नाहीये, म्हणून 30 सुद्धा त्रिकोणी संख्या नाही. 36 घे. 36 ची दुप्पट 36 दोन्ही 72. अवयव पाड. 72 गुणिले 1, त्याच्यानंतर 36 दोन्ही 72,
त्याच्यानंतर 18 दुनी 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72 येते ना, 18 चौक 72. त्याच्यानंतर 8 9 72 क्रमागत आहे का? हा आहे सर, 8 आणि 9 हे क्रमागत येतात 72 चे अवयव. मग हे कोणाची दुप्पट केली होती? 36 ची. मग 36 त्रिकोणी संख्या आहे. अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या कशा काढायच्या आपण पाहिलं. त्रिकोणी संख्या काढण्याची स्टेप नंबर 1, दिलेल्या संख्येची दुप्पट करून अवयव पाडायचे. अवयव पाडणे म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ती संख्या कोणा संख्येचा गुणाकार आहे याला म्हणायचं अवयव. अवयव पाडल्याच्या नंतर क्रमागत अवयव, क्रमागत म्हणजे एकामागे एक येणारे, पुढे येणारा किंवा मागे येणारा. 72 एक आहे, 36 2 आहे, 18 4 एकामागे एक आहेत का वजळीच्या पुस्तकात? नाही ना. मग 8 आणि 9 क्रमागत आहेत. 8 नंतर 9 येतं किंवा 9च्या अगोदर 8 येतं. असे क्रमागत अवयव जर मिळाले तर ती संख्या त्रिकोणी संख्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणी संख्या आहे का नाही ओळखता येईल तुम्हाला. याचा सराव करा. तुमच्याकडे जे बुक आहे त्या बुक मध्ये असे प्रश्न भरपूर आहेत. म्हणजे पुस्तक कोणतेही असू द्या, सतीश वशे सरांचं असू द्या, पंढरीनाथ त्याच्यानंतर राणे सरांचा असू द्या, नितीन महाले सरांचा असू द्या, सचिन ढवळे सरांचा असू द्या, या प्रत्येक बुक मध्ये आपण घेतलेले प्रश्न असणार आहेत. त्याच्यातनं सराव करा. परीक्षेला हा प्रश्न त्या ठिकाणी येतो. स्पर्धा परीक्षेला हा क्वेश्चन विचारला जातो. काळजीपूर्वक पहा. याच्यानंतर याच्यामधलाच दुसरा टाईपचे क्वेश्चन आता आपण पाहू. आपण पाहिले इथं त्रिकोणी संख्या कोणती आहे हे शोधायची. याच्या पुढचा टाईप पाहूया. पहा रे, पुढचा प्रश्न आहे त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. आपण आता पाहिलं त्रिकोणी संख्या आहे की नाही हे शोधणे. आता पाहायचं दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा म्हणतं. पाया ठीक आहे, कशा पद्धतीने काढायचं पहा. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा, 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा, 6 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. असा तो प्रश्न आहे. कशा पद्धतीने काढायचा पहा. हे त्रिकोणी संख्या ऑलरेडी आहेत, याच्याबद्दल शंका घ्यायची गरज नाहीये. परीक्षेत देतं तुम्हाला ही 36 ही त्रिकोणी संख्या आहे, तिचा फक्त पाया काढा म्हणतं. आपण शोधत बसायचं नाही दरिद्र्यासारखं हे त्रिकोणी संख्या आहे का नाही. ते दिलेली असते. त्रिकोणी संख्या आहे ऑलरेडी, फक्त तुला पाया काढ म्हटलं. लक्ष दे. या 36चा पाया काढण्यासाठी लक्ष द्या. या 36 ची दुप्पट करा. 36 गुणिले 2 किती येतं रे बाबा? 72. 72 कोणाचा वर्ग आहे का? काल आपण पाहिलंय वर्ग आणि वर्गमूळ. 72 वर्ग कोणाचा नाही. त्याच्या अगोदर 70 नाहीये, त्याच्या अगोदर 69 नाहीये, 68 नाहीये, 67 नाही, 66 नाहीये, त्याच्यानंतर 62 नाही, 64 आहे. काय आहे? 64 वर्ग आहे. 64. 72च्या मी लिहितो इथं पूर्वीची वर्ग संख्या 72च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे? 64 आहे. तिलाच पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. कोणती आहे? 64 आहे. मग 64 आहे तर ती पण लिहितो मी. 64 आहे. हा कोणाचा वर्ग आहे? हा 8चा आहे. मग या 36 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणा असेल? 8 असेल. 8 लक्षात येतं का? सोपं आहे. दिलेल्या संख्येची दुप्पट करा. दुप्पट केली 72 आलं. 72 वर्ग संख्या नाही, 70 नाही. त्याच्या पूर्वी जर गेला आपण तर 64 वर्ग संख्या मिळते. 64 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. तिचा कोणाचा वर्ग आहे? तो 8चा. मग या 36 या त्रिकोणी संख्येचा पाया आला 8. पुढे असेल 10 या त्रिकोणी संख्येचा पाया. 10 ची दुप्पट 10 गुणिले 2 बरोबर 20. 20च्या पूर्वीची 20 तर वर्ग नाही कोणाचा. 19 नाही, 18 नाही, 17 नाही, 16. 20च्या पूर्वीची वर्ग संख्या, 20च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे रे? 16 आहे. कोणाचा वर्ग आहे? 4चा. कोणाचा वर्ग आहे? 4चा. मग 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? 4 असेल. पुढे लक्ष दे. 6 चा पाया काढायचा आहे. 6 ची दुप्पट 6 गुणिले 2. 6 दोन्ही किती येतं? 12. 12 तर वर्ग नाही कोणाचा.
12च्या पूर्वीची हे जशाच्या तसं 12च्या पूर्वीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे बाबा? 12 नाहीये, त्याच्यानंतर 11 नाहीये, त्याच्यानंतर 10 नाही, 9 आहे. पूर्ण वर्ग संख्या आली 9. कोणाचा वर्ग आहे? 3चा. मग तुझं उत्तर असेल 3. 6 या त्रिकोणी संख्येचा त्या ठिकाणी पाया किती आहे? 3 आहे. 3. त्याच्यानंतर 21 ची दुप्पट 21 गुणिले 2 बरोबर येईल 42. 42च्या पूर्वीची पूर्ण वर्ग संख्या 42 तर वर्ग नाही कोणाचा. मग 42च्या पूर्वी 41 नाही, 40 नाही, 38 नाही, 37 नाही, 36 आहे. कोणाचा आहे? 6चा. मग त्या ठिकाणी काय असेल? 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? 6 असेल. लक्षात ठेवा, त्रिकोणी संख्येचा पाया काढणे एकदम इझी आहे. नीट लक्ष द्यायचं. दिलेल्या संख्येची पुन्हा दुप्पट करायची. दुप्पट केल्यानंतर ती संख्या कोणाचा वर्ग आहे का शोधायची. ती संख्या जर वर्ग नसेल कोणाचा तर त्याच्या पूर्वीची संख्या कोणाचा वर्ग आहे का. त्याच्या पूर्वीची 72च्या पूर्वीची 71 नसेल 70 जा, 68 जा, 67 जा, त्याच्यानंतर 66 जा, त्याच्या अगोदर 65, 64. याच्या पूर्वीची जी मिळेल 64 कोणाचा आहे तर 8चा. मग 36 या त्रिकोणी संख्येचा पाया 8. सेम कंडिशन 10 या त्रिकोणी संख्येचा पाया 4. सेम कंडिशन 6 या त्रिकोणी संख्येचा पाया 3. त्याच्यानंतर 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 6 येईल. हा दुसरा टाईपचा क्वेश्चन पाहिला आपण, दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. याच्या पुढचा प्रश्न परीक्षा काय विचारते हे आपण पाहू. लक्ष द्या रे. प्रकार पुढचा आहे. आता पाया दिला संख्येचा त्रिकोणी संख्या काढा म्हटली तुम्हाला. याच्यापूर्वी संख्येचा पाया काढा म्हटलं होतं. याच्यापूर्वी पाहिला आपण संख्या कोणती आहे ते ओळखा म्हटलेलं होतं. आता तुम्हाला पाया दिला आणि त्रिकोणी संख्या कोणती आहे विचारलं. म्हणजे ही पाया 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. एकदम इझी आहे भाऊ, नीट लक्ष दे. 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या जर तुला काढायचं असेल तर 6 लिही. 6च्या पुढे क्रमाने येतं काय? 7 येतं. त्याच्यासोबत गुणाकार कर भागिले 2. बस. काय केलं आपण? दिलेली संख्या तिच्या पुढे क्रमाने येणारी म्हणजे उजळणीच्या पुस्तकात 6च्या नंतर 7 येतं, 8च्या नंतर 9 येतं, 41 नंतर 42 येतं, त्याच्यानंतर 45च्या पूर्वी 44 येतं. मग क्रमाने पुढचे असेल मागचे असेल, क्रमाने म्हटलं की मागचे असो किंवा पुढचे असो. इथं फक्त आपल्याला पुढची पाहिजे. 6च्या नंतर क्रमाने येणारी, नंतर कळत असेल की तुला, 6च्या नंतर येणारी 6 गुणिले 7 भागिले 2 केलं की त्रिकोणी संख्या येते. 6 7 42 येतं, 42 भागिले 2, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे. तुझं उत्तर किती असेल? 21 असेल. किंवा तो डायरेक्ट इथं जरी भाग टाकला तरी चालतो. कसा? हे बघ, 6 गुणिले 7 भागिले 2, बे 1 बे, बे 3 6, 3 गुणिले 7, 3 7 21. असं केलं तरी चालेल, सोपं पडेल ते. पुढचा प्रश्न सेम. 11 पाया असणारी 11 गुणिले 11च्या पुढची 12 भागिले 2, बे 1 बे, बे 6 12, 11 गुणिले 6. उत्तर आलं तुझं 66. 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 66. 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 21. चेक करून बघ, आपण काढलंय पाठीमागे. 7 पाया असणारी 7 गुणिले क्रमाने येणारी 8 भागिले 2, बे 1 बे, बे 4 8, 7 गुणिले 4, 7 चौक 28. या प्रश्नाचं उत्तर असेल हे. सेम पुढे 5 पाया असणारी 5 गुणिले क्रमाने येणारी 6 भागिले 2, बे 1 बे, बे 3 6, 5 गुणिले 3, 5 3 15. अशा पद्धतीने पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या काढणे इझी आहे. दिलेली संख्या गुणिले पुढची संख्या भागिले 2.
बस एवढंच राहतं. नीट लक्ष दे. बेसिक सगळं तुझं क्लिअर होईल. मॅथच्या सगळ्या शंका तुझ्या क्लिअर होतील. स्पर्धा परीक्षा तू कोणतीही दे, मॅथचे सगळे चॅप्टर, सगळे प्रश्न आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती त्या ठिकाणी अपलोड करत आहोत. तुझ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर कर, त्याला सबस्क्राईब करायला सांग. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला गणिताची, बुद्धिमत्तेची कुठलीही अडचण येऊ देणार नाहीये. त्याचबरोबर हिस्ट्रीचे, जॉग्राफीचे, पॉलिटीचे सुद्धा लेक्चर आपण याच्यावरती अपलोड करणार आहे. व्यवस्थितरित्या पहा. समजल्यानंतर त्या ठिकाणी कमेंट करून सांगा, सर आमच्या लक्षात आलंय, त्या ठिकाणी चांगलं आहे, वाईट आहे, जसं तुला वाटतं तुझी काय कमेंट असेल ते त्या ठिकाणी तुम्ही बिलकुल करू शकता. त्यात बिलकुल सुद्धा शंका नाहीये. ओके, ठीक आहे. पुढे लक्ष द्या रे. या पाठातले हा शेवटचा टाईप आहे. 15 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या आणि 36च्या पूर्वी क्रमाने येणारी 4थी त्रिकोणी संख्या, म्हणजे पूर्वीची आणि नंतरची त्रिकोणी संख्या कसं काढायचं पहा. पूर्वीची आणि नंतरची त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायचं ते पाहून घ्या. थोडासा आवाज येत होता त्यामुळं थोडं डिस्टर्ब झाला असं. ठीक आहे. 15च्या नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती, 36च्या पूर्वी क्रमाने येणारी 4थी त्रिकोणी संख्या कोणती. याच्यानंतर येणारी विचारलं 15 त्रिकोणी संख्या, तर त्याच्यानंतर येणारी 10वी विचारलं. ठीक आहे. कशा पद्धतीने सोडवायचं पहा. पहिल्यांदा या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. आता पाया कसा काढायचा असं आपण पाहिले. काढावा. ओके. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा असेल तर सांगितलंय 15 ची दुप्पट कर. 15 दोन्ही किती येतात 30. हे 30 वर्ग संख्या आहे का कोणाची? नाही. 29 नाही, 28 नाही, 27 नाही, 26 नाही, 25 आहे. 25 कोणाचा वर्ग आहे रे बाबा? 5चा आहे. कोणाचा वर्ग आहे? 5चा. म्हणजे 30च्या पूर्वी पूर्ण वर्ग संख्या कोणती आली? 25. 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा आहे. मग या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला? पाया बरोबर झाला 5. कोणाचा? 15चा पाया आला 5. पहिल्यांदा पाया काढला. त्याच्यानंतर क्रमाने किती विचारली? 10वी विचारली. याच्यात 10 ऍड कर. 5 आणि 10 किती होतात? 15 होतात. ओके. त्याच्यानंतर तुला काय विचारली? 10वी त्रिकोणी संख्या विचारली. पाया काढला 5, 10वी विचारली म्हणून 10 ऍड केलं. आता पुढचा पाया आला 15. 15 पाया आल्यानंतर त्रिकोणी संख्या तुला मिळेल पुढची. 15 पाया आहे. 15च्या नंतर 16 भागिले 2. बे 1 बे, बे 8 16. 15 गुणिले 8, 15 8 किती झाले? 120. म्हणजे 15 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती असेल? 120. सोपा आहे, नीट लक्षात घे. पहिल्यांदा 15 या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? संख्येची डबल करा. डबल केली 30. 30 वर्ग कोणाचा नाही? 25 आहे. कोणाचा आहे? 5चा आहे. मग या 15चा पाया आला 5. क्रमानं 10वी पुढची विचारलं म्हणून अधिक कर 10. 15 आलं. आता नवीन जी संख्या तुला पाहिजे ना 10वी, तिचा पाया आला 15. मग पाया 15 आहे, पुढची संख्या काढायची आहे. म्हणजे पाया 15 आहे, त्रिकोणी संख्या काढायचा आहे. मग पाया दिला असेल तर पायाच्या पुढची संख्या लिहितो, भागिले 2 करतो आपण. बे 1 बे, बे 8 16, 15 8 120. ही आली पुढची संख्या 10. आता मागची त्रिकोणी संख्या कशी काढायची? 36च्या पूर्वी क्रमाने येणारी 4थी. पूर्वी म्हटले म्हणजे मागील, काय टेन्शन नको घेऊ. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. पहिल्यांदा पाया काढा. पाया कसा काढायचा? 36 ची दुप्पट करा. 36 दोन्ही 72. 72 कोणाचा वर्ग आहे का? नाही. 72च्या अगोदर 70 71 सॉरी 72च्या अगोदर 71 70 69 68 67 66 65 64 आहे. 64 आहे. 64 कोणाचा आहे? 64 आहे 8चा. मग आपला पाया किती आला? 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 8. ओके. तुला पूर्वीची 4थी विचारलं. या 8 मधून पूर्वीची विचारलं 4थी. मग 4 वजा कर. 8 मधून 4 वजा केले तर 4 आले. तुला जी संख्या पाहिजे तिचा पाया आला 4. आता पाया 4 आहे, ती त्रिकोणी संख्या काढायची. 4च्या नंतर येतं 5 भागिले किती? 2. बे 1 बे, बे 2 4, 5 2 किती आलं? 10 आलं. म्हणजे 36च्या पूर्वी क्रमानं येणारी 4थी संख्या कोणती असेल तर ते 10 असेल. काळजीपूर्वक पहा, टेन्शन घेऊ नका, नीट लक्ष द्या. जर त्रिकोणी संख्या दिली क्रमाने येणारी पुढची विचारली, पहिलं दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा.
क्रमाने 10वी विचारलं 10 ऍड करा, पुढची म्हटलं तर प्लस करा, मागची म्हटलं तर आपण मायनस केलं, प्लस केलं, पुढे 10 + 5 15 आलं. जी तुला त्रिकोणी संख्या पाहिजे तिचा पाया मिळाला 15. पाया 15 आहे तर त्रिकोणी संख्या कसं काढतो? 15 गुणिले पुढची संख्या 16 भागिले 2, 2 8 16, 15 8 120. त्याच पद्धतीनं 36च्या पूर्वी 36 त्रिकोणी संख्या आहे, तिचा पाया काढ. 36 दुनी 72 येतं, कुठे गेलं ते लिहिलं नाही मी. 72, ओके 72 येतं. 72 वर्ग संख्या नाही, 64 आहे. कोणाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे, म्हणून याचा पाया किती आला? 8 आला. पूर्वीची विचारलं चौथी, म्हणून 4 वजा कर, 8 + 4 किती? 4 येईल. तुला जे काही संख्या पाहिजे तिचा पाया आला आता 4. नवीन संख्या ज्या क्रमांकाची पाहिजे 4, पाया 4 आहे, त्रिकोणी संख्या काढायचा. 4 गुणिले पुढची संख्या 5 भागिले 2, 2 1 2, 2 2 4, 2 5 किती आलं? 10 आलं. अशा पद्धतीने त्रिकोणी संख्येच्या संदर्भातले जवळपास म्हणजे सर्व प्रश्न त्या ठिकाणी इथे घेतलेले आहेत. हा व्हिडिओ परत पहा, त्रिकोणी संख्येची बिलकुल शंका येणार नाही. पुस्तकातले उदाहरण सॉल्व्ह तुम्ही याच्यावरती करा. ठीक आहे, ओके, धन्यवाद.